सहकारी म्हणजे आपले मित्र जवळजवळ आम्ही 2004 पासून आपण सगळे एकत्र आहोत, बरोबर. आणि शंकर दर्डे त्यांची रिटायरमेंट. दाखवण अंकू या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. यावर्षी पुन्हा आम्ही आमची टीम वज्रेश्वरी अपार्टमेंटची पुन्हा एकदा पिकनिकला आलेलो आहे धोडी साहेबांच्या घरी. आणि आता आम्ही काय काय एन्जॉय करू, थोडीफार जी काय मजा मस्ती करणार, थोडासा आम्ही वेळ काढून येतो इकडे आणि एन्जॉय करतो. ते तुम्ही पहा. मला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. 2 वर्ष अगोदर म्हणजे काय तारीख दोन विशेष मुद्दे. आपले सहकारी म्हणजे आपले मित्र जवळजवळ आम्ही 2004 पासून आपण सगळे एकत्र आहोत, बरोबर. आणि शंकर दर्डे त्यांची रिटायरमेंट झालेली आहे. या पुढील त्यांचं रिटायरमेंटचं जे आयुष्य आहे हे सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या जे मित्रांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान पण करतोय. सगळे देणार खाली बसून मार. बऱ्याच वर्षापासून तलासरीमध्ये येतोय आणि ज्यांच्यामुळे आज हा सगळा आपला जो सगळा लमा आहे तो त्यांच्यामुळेच आहे. धोडी साहेब आणि धोडी साहेब म्हटल्यानंतर सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट की आज आमच्यामध्ये एक व्यावसायिक आणि ते देखील ख्यातनाम, ह्या एरियामधले ख्यातनाम प्रख्यात असे व्यावसायिक आहेत. आणि दुसरी गोष्ट राजकीय पाठबळ देखील त्यांच्यासोबत आहे. अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे, समजलं. आणि त्याचमुळे ह्या वेळेला आम्ही त्यांचं एक विशेष ठरवलं की त्यांचा देखील एक ह्या पद्धतीनं सन्मान करावा. असं ज्या पद्धतीने त्यांचा बिझनेसमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये जसा उत्कर्ष आपल्याला दिसतोय असाच उत्तरोत्तर देखील असाच उत्कर्ष व्हावा अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना देखील पुष्पगुच्छ आणि देऊन सन्मान करतो. थांबा. हा मागचा एरिया आहे, वरती ठेवून घ्या. एवढी जागा आहे मागे. मी तर आता कोर्टालाच आहे ना, त्याच्यामुळे रविवारी सुट्टी मिळते आता. वहिनी हे आमच्या वहिनी आहे, जे आमच्याकडे सगळं काही बनवलं. इथे बघा आता त्यांनी भाकऱ्या बनवायला घेतल्यात तांदळाचे आहे. बघा असं एवढं सगळं अरेंजमेंट आहे आणि ते जेवण सुद्धा रेडी आहे. हो ना, बनवलंय ना. चिकन सुका वगैरे आहे. नंतर मस्तपैकी ताव मारूया सगळ्यांनी. मच्छी बनवली. फायनली आपण आता इथे टॅरिसवरती आलो. हे त्यांचं टॅरिस आहे, मस्त स्पेस जागा आहे. हे आता इथे सगळा प्रोग्राम होणार. सगळे मस्तपैकी बसणार आहेत आणि एन्जॉय करतील. इथे मस्तपैकी थंडी पडली आहे, खूप जबरदस्त थंडी आहे इथे. तर मित्रांनो आता आमचा सगळा सेटअप झालेला आहे इकडे आणि हे सगळं चाकणं वगैरे आलेलं इकडे छानपैकी. आमचे साहेब आलेले. ओ उठले कशाला, बस की नाही. पहिले विराटची 12 डबा होता, 15 डबा होता. ती घरी पोचल्यावर घरी पोहोचेल तरी. अशी आपली इथे ही पंगत बसलेली आहे.
Come on.
जेवणाचा टाईम झाला आहे. आम्ही आता जेवणार आहोत. बराच वेळ मजा मस्ती खूप झाली आहे आणि आता सगळ्यांना भूक लागली, त्याच्यामुळे आता सगळ्यांना जेवायला बसते. जेवणामध्ये मच्छी आणि चिकन आहे, तुम्हाला दाखवतो बघा. सुरमई 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 ओ आरामात तुम्हाला ते आणि घ्यायला पण लागणार. अरे हे आरामात भरेल आमचं. मी काय म्हणतो घेतलात का तू आपल्या ह्याच्या ग्रुपमधून कोण क्रिकेट टीम साठी खेळणार? हे आहे मिसळ. तर मित्रांनो आम्ही आता मिसळचा बेत केलेला आहे. इथे आता मिसळ आलेली आहे, मिसळ आणि पाव. एकदम मिसळचा कलर बघा तुम्ही. ठीक आहे, फरसाण घ्या ज्याला पाहिजे, फरसाण पाहिजे फरसाण घ्या. कांदा पण आहे, कांदा लिंबू आहे. तुम्ही बसा ना. नाही मी काढतो ना, तुम्ही बसा ना. यार समजा यार तुम्ही बसा ना, आम्ही हे करतो. कांदा लिंबू तुम्ही खा ना. अरे खायला ये ना, खाल्ल्यानंतर बरोबर. रात्रीच्या भाकरे पण आणायचे होते असं बोलत होते. भात पण आहे टाकून खायचा. हा तो टाकायचा मस्त पैकी. अरे ह्याच्यात तेच हा तुम्ही या ना. भाकरी आणि फ्राय केला भात पण हा सगळं खातील ते. आता सगळं चालू करू दे. त्याच्यावर भाकरी खाते. पावचं पहिलं हा पाव होते, पाव नाही, खा. पाव राहू दे, पाव एक एक पाव खाऊ. राहू दे. एक फक्त एक भाकरी संपू दे. काढा ना. आणि हे या ना काय? अरे पुढे जाऊ इकडे. उन्हात अजून हे होईल त्याला. उन्हात नको जाऊ रे. मित्रांनो आता आम्ही निघणार आहोत महालक्ष्मी गडावरती आणि तिथे जाऊन थोडंसं ट्रॅकिंगचा संभव आहे आमचा करण्याचा. आणि तिकडे जाऊन आम्ही आता जेवण घेऊन जाणार आणि तिथे जेवणार. तर दुपारचा हा प्लॅन आहे आमचा. त्यानंतर मग बघूया आपण घराकडे कसं निघायचं, कधी निघायचं ते. तोपर्यंत सोबतच राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. मोठे पाण्याची बॉटल आहे. मोठे पाण्याची बॉटल आहे. 1 लिटरवर आहे. हा 1 लिटरवर आहे. थांबा त्यांना येऊ दे ना. काय
तुझा हाल खराब होणार आहे. खुर्ची आहे, बसलं ना. हातात हात जोडले तिथे. काय अरे आमचे साखरेपुड्यावाले मालक बा कसे पुढे झाले इंजिन मारून मग गोले येणारच पायात. बॉल आले बॉल पायात बॉल यायला लागले बॉल नरम होती. मित्रांनो, हा महालक्ष्मी मातेचा जुनं मंदिर आहे, त्याचा हा रस्ता आहे. आणि इथे हे आम्ही सगळे चालत चालले. आताच दम लागायला लागला. दम नाही बोल हाय दम. माउंटेन ड्यू डर के आगे जीते. चलो वो देखो जीत है, एक नंबर देखो जीत है. बाकीचे पुढे गेलेत, आता आम्ही त्यांच्या मागे मागे. इथून बाईक वरती जाऊ शकतो आपण, कारचं मुश्किल आहे. रस्ता पूर्ण प्लेन. मित्रांनो बघा, इथे रस्ता असा कच्चा आहे आणि हे जुनं मंदिर आहे पुरातन काळचं. एवढं आम्ही चढलो आहे, गड अजून बाकी आहे. हे एवढं पूर्ण घनदाट जंगल आहे बघा. असं इथे काही अंतरापर्यंत गाड्या येतात, म्हणजे 4 व्हीलर इथपर्यंत आणता येते. त्याच्या पुढे मला असं वाटतं पायऱ्या असतील. ठीक आहे, बघूया आपण पुढे जाऊया. मित्रांनो, मध्ये मध्ये तुम्हाला इथे स्टॉप घेता येईल. इथे छोटी छोटी दुकानं आहेत. काही खायचं प्यायचं असेल तुम्ही खाऊ शकता. थंड प्यायचं असेल, पाणी प्यायचं असेल. एक बॉटल दे पाणी. तर ते आम्ही थांबलो आहे, तर पाणी घ्यायचं आहे. एक ब्रेक घेतलेला बरं. तर इथून आता पायऱ्या सुरू झाल्यात. दिवा बाटली तर त्याला शपथ. त्याला माहिती आहे पाणी. पी 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 काम लागलं सर. अरे पाणी पी. पिलाच नाही. काम लागले बिचारायला. देख कैसा तांबोली ले रहा है. दर्डे गेले पुढे दिसत पण नाहीत. हाय जाम पिल्ल्यात ही. बारीक बारीक बघ ना किती. भावंडाला कसं धरतोय तो बघा, तो बघा कसं खातोय बघ एकटाच. त्याच्या आईला आडवा तुला होऊन खातोय. आयला नाही की गँग. अरे बापरे, फॅमिलीच आहे ही. फॅमिली अख्खी. रवी पहिला तू असाच होतास. होता लालवाला मफत. आलं ना बाबू, आलं का घोडी आलं. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोचायला आलो आहे देवीच्या मंदिरापर्यंत. हा गड आहे पूर्ण, हा बघा. एक मिनिट.
आम्ही मंदिराकडे पोहोचलोय आणि आता इथे थोडं ओटीचं सामान घ्यायचं आहे सर्वांना. तुमची गॅरंटी हा करते कपत चाललं एक नंबर हा बाबा रिमूव्ह युअर कॅप. महालक्ष्मी देवीचं दर्शन आमच्याकडनं आता झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो पुन्हा पायथ्याकडे. त्या व्हिडिओ खाली पायथ्याकडे. आता मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवले. इकडून आम्ही कसे वर आलो, कसा घाट आहे. तर कधी आला तर या तुम्ही इकडे, खूप मजा येईल तुम्हाला पण आणि पाय पण दुखतील चांगले. पण इथे यायला पाहिजे कारण हे पुरातन काळचं देवीचं मंदिर आहे आणि ह्याचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून इकडच्या काही लोकांनी हे ते खाली नेलेलं आहे. म्हणजे जिथे आपण महालक्ष्मीची यात्रा जमते डहाणूला तिथे. तर हे मंदिर जे आहे मेन मंदिर हे आहे इकडचं. तेव्हा आज आम्ही खूप वर्षांनी इथे फर्स्ट टाइम इथे दर्शन घेतलेलं आहे. आम्ही येतो खूप वेळा इथे पण देवीच्या दर्शनाला कधी आलो नाही. आम्हाला फक्त खालचं मंदिर होतं तेच माहिती होतं. आता हे आम्ही दुपारी आलो. आता आम्हाला 3 वाजलेले आहेत. इथे आता उतरत होता 3:30 पर्यंत आम्ही खाली उतरू. तेव्हा भेटूया खाली. मित्रांनो आता आम्ही पायथ्याशी आलो. आता आम्हाला जेवायचं आहे. आम्ही आलो एका नदीच्या किनारी. ते बघूया जागा आहे का आपल्याला बसायला व्यवस्थित. चला खालच्या दिशेने. इकडे पण जागा होती मागे. बघा माझ्या मागे नदी आहे. आपण जाऊया खाली नदीच्या इकडे. इथे आम्ही आता जेवायला बसायचं सगळ्यांना. थोडं आपण फ्रेश होऊन घेऊया. बाकी रवीच्या गाडी ह्याच्यामध्ये शिंदेच्या गाडीत आहे सगळं. आणि एकदम मस्त आहे. घ्या आहेत तसे घ्या. भाकरी दे. हा घे ना. गट्टा घे. उचल काढ उचल. हा गट्टा घे. वाढलं पाहिजे रेडी असेल तिथे. भाकरी नाही याच्यात. वाटी दे. काय नाही होत. भाकरी चालू तिकडे आहे ना. घ्या आता आमचं वन्यभोजी इथे चालू आहे. आता जेवणार इथे सगळे. रस्ता द्या ना फक्त. आला तर घ्या ना आता. मारायच्या डुक्के तर मारू शकता. तर मित्रांनो आमची ट्रिप इथे आता संपली आणि आता आम्ही चाललो सगळे घरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.